मित्रांनो, आज आहे आपला हॅमस्ट्रिंग आणि शोल्डर वर्कआउट. पहिला सेट मशीनमध्ये एकदम डीप जायचे मागे. एकदम प्रॉपर सेट बसला पाहिजे. स्क्वॉट्सवर प्रेशर नाही आला पाहिजे. जेणेकरून हॅमस्ट्रिंगवरच प्रेशर आला पाहिजे. असं लक्षात ठेवून मारायचं. एकदम प्रॉपर हॅमस्ट्रिंग टार्गेट होता ना मित्रांनो एक्सरसाइजमध्ये. 4-5च एक्सरसाइज केल्या पण एवढी फाटलेली ना मित्रांनो, थोडी कंडिशन खराब आहे. काल डॉक्टरकडशी पण आलो. पूर्णपणे कंडिशन खराब आहे म्हणून तरी पण हेवीच केले 2 सेट. लगेच आलो लेग प्रेसवर. इथं मित्रांनो आहे ना, पाय एकदम लांब पण नाही ठेवायचे, क्लोज ठेवायचे बॉडीचे नुसार आणि दे दनादन उरव करायचा. एवढा हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होतात ना या लेग प्रेसमध्ये, एकदम पॉवरफुल. आणि असाच पंप आलता ना आज मित्रांनो, एकदम डेंजर पंप आलता. लगेच पुढचा सेट घेतला लेग कर्ल. इथं मित्रांनो हॅमस्ट्रिंगच्या जास्त ग्लुट्सवर प्रेशर येत होता. पण एकदम असा भारी वाटला ना एक्सरसाइज करताना. प्रॉपर प्रेशर जाणवला. तुम्ही बघू शकता काय हाऊस झालती आणि बॉडीची थोडी कंडिशन पण खराब झाली मित्रांनो. आजार काही आपली साथ सोडी नाही. लगेच आलो झोपून लेग कर्ल करायला. मित्रांनो फाटलेली नाही एवढी. दे दनादन उरव करून एकदाशी घरची वाट दिली. शोल्डरसाठी पण आज 2च सेट केले. एक मशीन प्रेस. एकदम एनर्जी लो झालती आज मित्रांनो. आणि त्याच्यान सर टिंगल करत होते का काय माणूस असतो एवढा वेट मारतो. आणि आज दादाच्या प्लेटमध्ये तर सर कंडिशन खराब झाली. काय सांगू तुम्हाला. आलो लगेच लॅटरायजेसवर आणि लॅटरायजेसचे 2च सेट केले. शोल्डरसाठी पण 2च सेट केले आणि वर्कआउटला गेला टाटा बाय बाय. आणि घरी आलो आणि मिल नाही घेतली.